6 वाजेच्या समोरास हैदराबाद रोडला एक सिमेंटचा बंकर हा वेगाने जात असताना तो त्याचा ताबा सुटला का टायर फुटला हे अजून माहीत नाही. परंतु तिथले करून खाणारे दुकानदार, फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे, गॅरेजमध्ये काम करणारे हे 2-3 दुकानामध्ये शिरलं. तिथं कमीत कमी आता 2-3 लोकांचा तर डेथ झाला असं कळलं. अजून आता सिव्हिलला 4-5 लोक आता आल्यात. 4-5 लोक मार्केट उंडायला गेलेत. आणि भीषण अपघात झालेला आहे. हे खरं अपघात कसं झालं याची चौकशी होणे गरजेचं आहे. कारण त्या कामगारा आपल्या पोटापाणीसाठी काम करत असताना अचानकपणे ॲक्सिडेंट झाला. म्हणजे ॲक्सिडेंट 2 झाला तर वेगळं आहे, पण हे दुकानात शिरतं आहे ही अतिशय दुर्घटना, फार वाईट दुर्घटना आहे. मी खरं म्हणलं तर प्रशासनाला विनंती करतो की असे अपघात कसं टाळावा ह्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. आज गरीब कुटुंबातले माणसं मरतात, त्यांचा पूर्ण घराचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. आता हा कामगार जर मयत झाले तेवढे तर अतिशय दुर्घटना फार मोठी घडलेली आहे. मी पोलीस खातं असू द्या किंवा प्रशासन त्यांच्यावर विनंती करतो की असे अपघात होऊ नये. कारण रस्त्यावर जात असताना एवढा मोठा अपघात होत आहे. अजून तो बंकर सोलापूर शहरातून जाताना सुद्धा अतिशय वेगाने चालवतात. ह्यांच्यासुद्धा यंत्रणाची गरज आहे. कारण ज्यावेळी बघता आपण अक्कलकोट रोडपासून जर गाड्या जातात ते फार मोठ्या प्रमाणे ते सुद्धा बघा अनेक वेळा अपघात घडल्यात, अनेक वेळा कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे. ह्याच्यावर यंत्रणाची गरज आहे. त्या गाड्यावर कसल्याही यंत्रणाचा फार फास्ट जोरात चालवतात, फार वेगाने चालवतात. म्हणजे ह्याच्यावर यंत्रणाचा जबाबदार कोणाची? हे प्रशासनाची आहे. मी प्रशासन विनंती करतो की असे हे तुम्ही किती लोकांचा बळी घेणार, यासाठी कुठंतरी थांबायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो.